सांगू का भाऊ? खरं म्हणजे मी त्या दिवशी तुझ्याच भल्याची गोष्ट केली. म्हणजे कशी? हे वहिनी आहे ना आपली, हा 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 शेवंत वहिनी नाही का? माझी बायको मला माहिती आहे का? हा सांग. तर तुझी बायको नव्हतं, कोणाची बायको होती? आणि माझी बायको होती. मी म्हणलो तर तू वहिनी म्हणला असता, मी म्हणलो माझी बायको म्हणून. हा, माझ्या बायकोचं काय झालं सांग लोक. ते नाही का खरं तुझ्या लायकीचीच नाही. नाही नाही असं काही नको सांगू. अगं, चांगली आहे हो माझी ना? बायको. तर माहित आहे हा. आपल्या गावाजवळचीच होईन ते. हो हो हा हा. तर माहित आहे ना तिचा बाप तर माझ्याच माग लागला होता पहिले, मग म्हणून माग म्हणून. मग पण मी म्हणलं थू, अशी मागतो म्हणलं गावभर फिरी. माझी बायको गावभर फिरी होती. गावभर फिरी नाही, देवगायच होती ती. अरे तिले बापरे. तू नाही, तिले सांडासारखा नवरा पाहिजे. म्हणून अशी करे नाही का? हा? अरे बापरे वाचरसा राग. आता तर भाऊ मी मानत नाही. आता धरतो ना कमरीत लाथ आणतो तिच्या. एवढंच नाही, हा तिची माय आहे ना, हा. तिची माय चालू होती. का मला तिची माये चालू होती म्हणते? हा, माझ्या बापाच्या माग लागली होती. तिची माय? मग का आणि मोजरीचा माझा बाप हा. त्याच्यानंच मेला बेटा तो. त्याच्यानंच मेला. तोही माग लागला होता. तिची माय तर विषकन्या होती. माय हा, म्हणजे ज्याच्या बरोबर जाय तो मरून जाय. मरून जाय. तिचा बाप का भाऊ मला हिरो होंडा देतो म्हणे. तिचा बाप? हा, पण तुला माहित होतं तर नाही मागलास. मी जे माग लागतो तिले हा. ते तसे नाही रे भाऊ. मला वाचवलास ग तू. मग मला वाचवलास म्हणून तू. त्या दिवशी मुद्दाम करून सांगितलं मी. तरी मी म्हणतो अरे भाऊ मी सांगतो ना तुला, अशी रात दिवस रुपूस रुपूस खाजवत राहते. निवड हुआ आहेत का तिच्या डोसक्यामध्ये? कशाला होतील का एकाच्या उवा होत्या. पुऱ्या गावातल्या जमा झाल्या तिथे, असा हो. आणि त्या गावातल्या जमा होऊन त्याची पुन्हा नवीन पैदाच झाली. बरं मला एक सांग, नवरा बायकोत कोणा झगडे नाही होत? बरोबर होत का आहे. नाही? हा. जवळ जातो तर फशीसारखी अशी आता बरोबर. फशीसारखी आधी फसकोटची नांगफरीचा काटा, नांगीन धूर नांगीन. हा? तर तुझ्या डोम्यासमोर ते टिकल का का? तू तर डोमा नागवस ना. हो हा, चांगला फुसकळ ना तू. बरोबर. हा, आता ठीक. नाही आता तो भूस काढतो का? आता तिचा नाही सुतावीन ना मी. कडू कारलोकटचा नागफणीचा काटा, साली खानदानच बेकार आहे. खानदान म्हणजे एक नंबरची खानदान आहे. तिची माय तर काव का ते. बरं झालं का ते पाण्याला गेली आणि तू सांगितलं असतं, नाही तर चान्सच नसता भेटला. बरं झालं भाऊ मला वाचवलास. मी पाहिलो तिकडे जातानी. हो का? वरती जातानी पाहिलो म्हणून झालो घर. अरे. आता मी काय मी यायच नाही. तू काय घाबरू नको. मी आहो तुझ्या साथीने मी आहो. अबे मरतोस का बे? खाऊ मी काय मरू का आता? अबे नको बोलू ना बे. अरे तू काय काळजी करू नको. अबे मी मरतो का बे? अरे तर तू काय मरशील का? अबे उगा राहिलं बे. तुला सांगतो या वहिनीले नाही का काळी भस नाही, हे देवगाय आहे. अबे मरतोस का बे? तिले सांडा साडा एक नंबर देव पाहून. अबे उगा राहिलं बे. तू काऊनच एवढा हे करतोस तू? अरे तू सांगतो तू काय हे नको. अबे मरशील मी बे. का आहो का? मी आहो. अबे मेलास का बे तू? हो नाही. आपल्या बरोबर मला पाहते बे. अरे भाऊ आता मला हे औषध दिलास. आता बायको जवळ जातो ना सांगतो कशी फडफडती मेणबत्ती राहते म्हणून. हा अच्छा जातो आता. अबे पुरी मेणबत्ती. वहिनी होय वहिनी. तर मला माहित नाही समजते. अरे अशी वहिनी तुला भेटल म्हणजे नशीब समज. वहिनी नाही देवगाय. हो बे देवगाय म्हणतेस तू? बे मी कधी म्हणलो बे? मग? तू तर म्हणला घुबड माझ्या. सांडण्यासारखा नवरा पाहिजे मला. हो बे सांडा सांगा नवर ते वहिनी म्हणते. काही लाज शरम ठेवू ना बे घुबड माझ्या. अरे नशीब समज तुझं अशी बायको तुला भेटली. आहो रे वहिनी. बहुत चांगलं बोलला. बहुतच चांगलं बोलला. तरी म्हणलं उगा राय बे उगा राय बे म्हणून. काय आहे मी? काय आहे काय मी? मी का म्हणलो? हा माझ्या माईचा घर तुझ्या बापाशी लपडा होता नाही का? तो अंदर लपतो बाय. हा? तो ए, अंदर. इकडं हो. इकडं हो. माझ्या परवानगीशिवाय अजिबात अंदर जायचं नाही. माझ्या माईचा लपडा कोण होता तुझ्या तुझ्या बापासोबत? कोण म्हणते ती? हा? कोण म्हणते?
तूच तर म्हणत होतास. आणि हो बे तिच्या मायचे लपडे होते तू नाही सांगितलं ऐकलं. आणि काय रे माझा बाप कडे तुला मला माग म्हणत होता नाही का. आणि मी हा अशा सुसूर तोंड्याने गावभर हिंडण्यासाठी नवरा करणार होतो. पण मी म्हणलो हो नाही मी काय बनवली असं पण बायको नाही बाप रे माझ्याच घरामध्ये येतो ना माझ्या चुकल्या करतोय. आणि आणखी काय आहे इकडे इकडे आणखी काय आहे मनमन बुवा आहेत माझ्या डोक्यामध्ये नाही का. गावभर हिंडत राहते ना त्या गावभराच्या बुवा घेऊन येते मी हो ना. असं म्हणलो मी बाप रे किती साधा भोळा आहे हा. तुझ्या बाप फटफटी देतो म्हणते म्हणे. बिलकुल चुप राह. नाही देतो. मी ऐकलं सगळं बोलणारच आहो. ह्या अशा अशा थुतूर तोंडाले कारण माझा बाप फटफटी देणार होता. माझ्या संग करणार तुम्ही माझ्या बस वहिनी बस बस पुष्कळ झालं तुमचं काहीच आता झालं नाही काहीच झालं नाही. मला मारा तुम्ही मारणारच आहे, सोडणार नाही काही मी. अरे काय झालं तरी मी तुमचा धीराव मारा मार पण दे. माझ्या भावाला हात नाही लावा. त्याने हात लावला ना तर माझ्यासारखा अबे मरतेस बे. असं? काय करणार काय का करणार काय मी का घाबरते याला. अरे तुम्ही हात तर लावून पहा तू काय वाटलं याला घाबरते मी हा. मी घाबरते अरे मग माझ्यावर पहा असं? हा. माझा मग माझा वार बघा मला त्याला शेवट पहिले, अरे आवाज सुटली. करणार का मारला हा? करणार का आता मारला. तुमची हिंमत आहे लात मारायची अबे, माझी हिंमत नकोस तू. आणि हातात आला तर कोणी करतात तर लात तर मारू अबे. पहा. माझी हिंमत नकोस तू. हा. आणि लात मारण्याची गोष्ट करतोस याला जानशे जरी मारायचं झालं तरी मारेन मी. अगं नवरा हो तुझा मी. अरे, हात नाही लावायचा. बस. नवरा हो तुझा मार म्हणे. नवरा हो तुझा अधिकार आहे पण माझ्या दोस्ताच्या पोटावर तर मग सांगतो तुला मी. असं? माझ्या दोस्ताच्या पोटावर लात मारून काय बघता घाबरते घाबरते मग माझा वार पाहतो. असं? हो. तू वर दाखवणारच आपला? हो. तू वर दाखवणारच? लगात आता तुझं मारून तर पाहिजे. आता दाखव वर. असा? वर दाखव आता. लात मारलीस हो. तू काठीनं त्याच्या मागच्या भाद्याला मार बर आणि मग पाहतो आता. अबे मारते का बे तू फक्त मारतो ना बे मी फक्त मार. कधी मारला नाही? का मारतेस? मारणारा कोणाच्या- अरे, हो बे. अरे, घाबरत नाही मी. बस बस बहुत झालं वहिनी आता अरे मारला मी सहन केलं सहन करावंच लागेल करावंच लागेल. तुम्ही काही करा मारा पोटावर मारल्या तिथं मारल्या तिथं मारल्या पण माझ्या दोस्ताला हात नाही लावला. अरे मी काय अबे काउनाचा करतात बे दुश्मन. काऊन मारणं पोटाडलात मग सांगतो तुले. मारलं दुसरी लात. त्याची बाजूच्या खाली घुसते. ठेव खाली. उठ ना बे नाही ते धंदे करतेस ना फालतू अंगावर आणतेस. साधा उठणारा होय ना चुकल्या करायला. बापरे अरे ओय बाबा इकडे चादर झाडत होतो. काय गरज नाही झाडण्याची. मी आज झाडा ना काय म्हणत होतास? माझी बायको चांगली आहे म्हणत होतो मी. ऐसे एक शब्द म्हणत आहे. अगं हो. भाषेसारखे दिसते ना. नाही. नाक खणीचा काटा आहे. नाही म्हणलो. धूर नांगी नाही धूर नांगीन. नाही म्हणलो मी. हो ना असं असं नाही म्हणलं नाही म्हणलं. सुजलं. ऐ, बापरे लाज लज्जा सोडलं. चला ये झोपून या उठ बरं उठ. उठ. जरा जाऊन पा. बापरे हे असते लोक दोस्त करून ठेवले. असते लोक दोस्त करून ठेवले का? लहानपणापासूनचा असं लहानपणापासून आहे, तो येतो सांगतो आणि तू ऐकतोस. नाही, काही लाज लज्जा वाटत नाही का? आता मला का माहित खोटं नाटक सांगत असं होता. खोटं नाटक सांगत होता खोटं
अंदर अंदर चल आता इथे अच्छा लावते जाती. तुझा खाना पिना सोडून टाकीन मी हा. नाही, का नाही जातो जातो